मंडळी नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. 2-3 दिवसापूर्वी मी एका मैत्रिणीला भेटायला गेले होते. तिचा हात मोडला आहे, प्लास्टरमध्ये आहे आणि ऑपरेशन पण झालं आहे. असं बरंच काय की लागोपाठ 3 वेळा तिला काही ना काहीतरी संकट आलं तिच्यावर, शारीरिक संकट. त्यामुळे थोडा आत्मविश्वास खचल्यासारखा झाला आहे असं घडलं होतं. मला असं वाटलं भेटायला गेल्यानंतर बोलू आपण तिच्याशी. तिथे मी गेले आणि मी बोलायला सुरुवात केली तर खूप उदाहरणं मी दिली. ती का देऊ शकले मी, तर मी ओरिसन स्वेट मार्डेन याची पुस्तकं बरीच वाचलेली आहेत. त्यामुळे त्याच्यातली काही 2-4 उदाहरणं मी तिला दिली जे आत्मविश्वास वाढवण्यासंबंधी होती. कारण माझ्या एक लक्षात आलं होतं की तिचा आत्मविश्वास कमी झाला आहे या सगळ्या गडबडीत. असं होतं, सामान्य माणसांचं सगळ्यांचं असं होतं की बापरे अजून किती भोगायचं आहे मी, आणि मग तो आत्मविश्वास नाहीसा होतो त्याचा. तर ते झालं. त्यानंतर मग मी घरी आले, मग मी तिच्याशी बोलले वगैरे. तर ती म्हणाली मला खूप बरं वाटते तू येऊन गेलीस तर. मला आता आत्मविश्वास वाटायला लागला. मग मला असं वाटलं की मी आता आपल्याला सगळ्यांना का सांगू नये त्या पुस्तकांविषयी. 4-5-6 पुस्तकं वाचली आहेत मी, आणि प्रत्येक वेळी मला त्या पुस्तकांचं म्हणजे काही नसेल तर मी ते पुस्तक काढते आणि वाचते. प्रत्येक विषयावर म्हणजे चिंता सोडा सुखाने जगा, त्यानंतर प्रयत्न करत राहा सातत्याने. ते ओरिसन स्वेट मार्डेन हा माणूस अमेरिकन प्रेरणादायक लेखन करणं आणि लोकांना सकारात्मकतेकडे वळणं आणि यशाकडे जाण्याचा मार्ग दाखवणं हे त्यांचं काम होतं. त्यामुळे ते सातत्याने ते काम करत राहिले. पूर्ण आयुष्यभर त्यांनी तेच केलं. त्यांनी नंतर सक्सेस या नावाचं एक मासिकसुद्धा काढलं, ते 1897मध्ये. तर त्यांच्या विचाराने आजही लोक प्रभावित आहेत. आणि मराठीत म्हणायचं तर अ भावे यांनी यांच्या बहुतेक सगळ्या 13-14-15 पुस्तकांचे अनुवाद केलेले आहेत आणि मी ते अनुवाद वाचले. त्यामुळे ते अनुवाद वाचत असताना माझ्या एक लक्षात आलं की त्यांनी ओरिसनची तुलना थोडीशी समर्थ रामदासांची केलेली आहे. ती तर मला फारच योग्य वाटली अगदी, कारण प्रयत्नवादाचाच सिद्धांत समर्थसुद्धा आपल्याला देतात. तर आत्मविश्वासाचा चमत्कार या पुस्तकाबद्दल थोडंसं मी आता बोलते. तर आत्मविश्वास असेल माणसाच्या मनामध्ये सगळ्यात महत्त्वाची शक्ती काय तुमची? आत्मविश्वास. तो जर असेल तर तुम्ही काय वाटेल ते जगात करू शकता, पुढे जाऊ शकता. आणि आत्मविश्वास म्हणजे सकारात्मक दृष्टी आलीच. आपली स्वप्न आपण साकारू शकतो आत्मविश्वासाच्या बळावर. ताकद मिळते तुम्हाला. आत्मविश्वास ही एक शक्ती आहे ती तुम्हाला मिळवायची, असं ओरिसन यांचं म्हणणं आहे. एकदा त्या पुस्तकात गोष्टी पण आहेत बऱ्याच अशा वेगवेगळ्या. तर एक गोष्ट अशी आहे त्याच्यामध्ये की वजीर आणि त्याचा महाराज म्हणजे बादशाह हे दोघं चालले होते. तर बादशाहाने वजिराला विचारलं की सगळ्यात प्रभावी शस्त्र कोणतं म्हणजे शस्त्र कोणतं वापरायचं शत्रूशी लढताना. तर वजीर म्हणाला आत्मविश्वास हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे. बादशाह काय बोलला नाही, पण त्याने मनात ठरवलं की याची परीक्षा पाहिजे आपण. मग मध्ये काही दिवस गेले आणि बादशाहाने ठरवलं याची आता परीक्षा बघायची. तर प्रवेशद्वारातनं वजीर ज्यावेळी आत येणार आहे त्यावेळी बादशाहाने त्याच्यावर पिसाळलेला हत्ती सोडला. मदमस्त झालेला हत्ती वजिराच्या अंगावर सोडला. वजीर एक क्षण स्थिर उभा राहिला. त्याच्या लक्षात आला ते आपल्यावर येणार आहे. 2 क्षणानंतर त्याने आपला आत्मविश्वास परत मिळाला. बाजूला एक कुत्रं होतं. त्या कुत्र्याची एक तंगडी त्यांनी पकडली आणि तो गोल त्याला फिरवला कुत्रा हाताने, आणि तो कुत्रा जोरात हत्तीच्या दिशेने भिरकावला. तो कुत्रा केकाटत हत्तीच्या सोंडेवर जाऊन पडला. तर हत्तीला कल्पनाच नव्हती की असं काहीतरी आपल्यावर आक्रमण होईल. उलटं हत्ती घाबरला एकदम. माहूत पण घाबरला. त्याचा माहुताला पण काही कळलं नाही काय चाललं आहे. हत्तीने एकदम मोहरा वळवला, त्याच्याकडे पाठ फिरवली वजिराकडे, आणि हत्ती आल्या पावली उलटा परत गेला. त्यानंतर महाराजांना म्हणजे बादशाला जेव्हा ही गोष्ट कळली, हा प्रसंग कळला, तेव्हा त्यांनी मान्य केलं वजिराला की तू म्हणतोस ते खरं आहे की आत्मविश्वास हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे, तू आज सिद्ध केलंस. तर अशी एक त्याच्यामध्ये कथा आहे. तर हा आत्मविश्वास आणि सकारात्मकता की मी जर ठरवलं की मला बदलायचं आहे, मला मिळवायचंच आहे, तर ते मी मिळवू शकतो. आणि त्या आत्मविश्वासाच्या आणि सकारात्मकतेच्या बळावर कुठल्याही क्षणी बघा आपल्याला वाटतं की आपण हे करू, आपण ते करणार असतो, सगळा प्लॅन आपण तयार करतो, पण शेवटच्या एखाद्या क्षणी आपल्याला वाटतं करतो पण होईल ना, आणि त्यावेळी आपण डळमळतो जरासे. आणि तो क्षण असा असतो की डळमळायचं नाही आहे, आपण आत्मविश्वासाने पुढे जायचं.
तर हे सगळे सातत्य अनेक प्रकरणं याच्यामध्ये. हा पहिला प्रकरण मी तुम्हाला आता त्यातली ही गोष्ट सांगितली. पुढे आणखी एक गोष्ट येते. ती गोष्ट पुराणातली येते, ग्रीक पुराणातली आहे. त्याच्यामध्ये एक सैनिक असतो आणि दुसरा पक्षातला एक विरुद्ध पक्ष आणि 2 सैनिक लढाईमध्ये. तर दुसऱ्या पक्षातला जो सैनिक असतो तो प्रचंड अगडबंब ताकदवान असा असतो आणि इथला सैनिक असतो तो साधा असतो, म्हणजे अगदी किरकोळ म्हणूया आपण. हा आता याला मारायचं आहे, याच्यावर हल्ला करायचा, आता काय करायचं ह्याच्याकडे, आणि हा निशस्त्र आहे. मग आद्याच्या गोष्टीतला पण वजीर निशस्त्र होता, आता हा पण सैनिक निशस्त्र आहे. तो आता आला, याच्या अंगावर धावून येणार. यांनी काय केलं, आजूबाजूचा एक मोठा दगड, प्रचंड मोठा दगड उचलला आणि तो दगड बरोबर नेम धरून त्या जाडजूड ताकदवर सैनिकाच्या तोंडावरच्या दिशेने फेकला, डोक्यावर, तोंडावर. त्या वेगात आलेला तो दगड त्याच्या अंगावर पडला, तोंडावर पडला आणि तो तिथल्या तिथे मेला, घटप्राण झाला तो सैनिक. तर हा आत्मविश्वासाच्या बळावर झाला. कारण तो शस्त्र, माझ्याकडे तर शस्त्र नाही असा जर त्यांनी विचार केला असता तो काहीच करू शकला नसता. पण त्यांनी शस्त्र शोधलं, निर्माण केलं स्वतःसाठी. आत्मविश्वास की हे फेकतो तर खरं, मग बघू काय होतं आहे ते. तर हे जे महत्त्वाचा जो विचार आपल्याला ओरिसन स्वेट मार्टिन देतात तो खूप मला महत्त्वाचा वाटतो. आणि त्यांचं म्हणणं, योजना बनवा. आणि कुठलंही, अनेक पुस्तकं त्यांचे आहेत, अनेक पुस्तकं मी वाचलेत. यापुढे मी प्रत्येक पुस्तकातलं मी थोडं थोडं सांगणार आहे. आता आत्मविश्वास याच्याबद्दल बोलते आज. तर आत्मविश्वास कसा वाढवता येतो, तर हा आजूबाजूच्या परिस्थितीवर तुम्ही फार अवलंबून ठेवू नका. आत्मविश्वास हा आतून मिळवण्याची गरज आहे. अनेक लोक येतील, तुमच्या आत्मविश्वासाचं खच्चीकरण करतील, तुम्हाला नकारात्मक गोष्टी सांगत राहतील. तुम्ही पडलात समजा तर म्हणजे बापरे त्या दिवशी असा अमुक अमुक पडला बघा आणि मेला हो तो नंतर. क्षयाची भावना त्यांनी त्यात लिहिली आहे की एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये एखादा माणूस क्षय रोग होऊन मरतो. त्यानंतर त्या व्यक्तीला भीती वाटायला लागते की क्षय हा संसर्गजन्य रोग आहे, तो मला होईल का, मला झाला असेल का, तो भीती राहतो. तर याच्यावर उपाय काय, तर तुम्ही ताबडतोब जाऊन तुमची तपासणी करणं. पण हा माणूस ते करत नाही, हा फक्त मनामध्ये ती शंका घेऊन जगत राहतो. आणि त्यावेळी तुमच्या ज्या पेशी असतात शरीराला, याच्यामध्ये पुढे येणार आहे, त्यांनी शरीरातल्या प्रत्येक पेशीमध्ये एक मेंदू असतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि सायन्सनेही सिद्ध झालेलं आहे की तुम्ही जर ठरवलं, आपला जो खरा मेंदू असतो डोक्यातला, त्या मेंदूने दिलेल्या आदेशानुसार तुमचं शरीर काम करतं. आपण प्रतिक्षिप्त क्रिया म्हणतो बघा काही वेळेला. तर आपल्या तोंडावर माशी बसली की आपण आपला हात आपोआप जातो आणखी माशी हाकलतो. तर त्या व्यक्तीला वाटतं की आता आपल्याला क्षयरोग झाला आहे आणि आता आपण याच्यामध्ये मरणार. तर होतं कसं की तिने ऑलरेडी अगोदरच तिने स्वीकारला आहे तो रोग, हा मला होणार आहे असं त्यांच्या मनाने ते घेतलं आहे, स्वीकारलं आहे असं आपण. तो स्वीकारल्यामुळे होतं काय, क्षयाचे जंतू नसले तरी त्यांच्या शरीरात ते तयार होतात एखाद्या आजाराचे. आणि त्यानंतर ती व्यक्ती मरतेसुद्धा, क्षय होतो, मरते किंवा क्षय होतो तेव्हा. तर अशा प्रकारे एखाद्या रोगाच्या काळात त्यांनी म्हटलं की कॉलेरा, एकदा देवानी कॉलेराला विचारले, मी तुला एवढी कमी माणसं मारायला सांगितली होती, एवढी सगळी कशी काय तू आणलीस बाबा. तो म्हणतो ही मी नाही आणली, मी थोडीच मारली होती, पण बाकीचे सगळे भीतीने मेले. तर भीती, आत्मविश्वास जिथे संपतो तिथे भीती निर्माण होते. आणि म्हणजे भीती निर्माण झाली की आत्मविश्वास संपलेला असतो त्या क्षणी. भीती निर्माण झाली की पुढे अनेक संकटं तुमच्यावर येत राहतात. त्यामुळे त्यांनी ओरिसनच्या म्हणण्याप्रमाणे सातत्याने तुम्ही आत्मविश्वास पकडून ठेवा आपला. त्याच्या जोरावर तुम्ही कुठलंही स्वप्न पुरं करू शकता, कुठलंही संकट तुम्ही परतवू शकता, तुमची तब्येत उत्तम राखू शकता. आत्मविश्वासाने तुम्ही म्हणालात की नाही आता माझा पाय मोडला आहे, पण मी उभे राहणार आहे आणि मी स्वतःला एवढे दिवस दिले आहेत, यासाठी जे काही मला डॉक्टरनी सांगितलं आहे ते मी सगळं करणार आणि मी बरी होणार आणि परत उभं राहणार. तर याचा खूप उपयोग होतो आपल्याला. त्यामुळे मलासुद्धा नेहमी वाटत आलं की पुस्तकं फार महत्त्वाची आहेत, ही लोकांनी वाचली पाहिजे. त्याचबरोबर समर्थ रामदास तेही आपल्याला काय सांगतात की अन्न नाही, वस्त्र नाही, सोयरे नाही, धायरे नाही, त्यांनी काय करावे, कुठे जावे. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही काहीच केलं नाही, त्यांनी बसून राहिलात नुसते, तर कसे तुम्ही पुढे जाणार, म्हणणार ना तुम्ही उपाशी. तर अगदी असाच थोडा वेगळा संदेश आपल्याला ओरिसन स्वेट मार्टिन देतात. अनुषंगाने मी कधीतरी समर्थांचा विचार सांगत राहणार असं मी पूर्वीही म्हणाले होते, ते मी सांगणारच आहे तुम्हाला. पण सध्या हा आत्मविश्वासाचा चमत्कार या पुस्तकावर मी थोडंसं बोलले आणि अजून पुढे बोलणार आहे. तर 1-2 भाग तरी मला या पुस्तकावर बोलायचे. त्यानंतर मग चिंता सोडा, सुखाने जगा, यत्न तोची जग जाणावा, असे अनेक पुस्तकं त्यांची वेगवेगळी आहेत. आणि प्रत्येक पुस्तकामध्ये
आता स्वसंभाषण हा एका पुस्तकात आलेला भाग आहे, त्या अनुषंगाने तो येईल तेव्हा मी सांगेन. त्यांचं म्हणणं तुम्ही स्वतःशी बोला. आपण म्हणतो बघा आधी गाजागाजा करू नको, आधी काय ते करून दाखव, पण असं नसतं. त्यांचं म्हणणं तुम्ही स्वतःच्या मनाशी बोला. ठरवा तुमची स्वप्न की मी असा आहे, माझ्यात असं अमुक अमुक त्रुटी आहे माझ्या स्वभावामध्ये, ती मला घालवायची आहे, त्याच्यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे असं. आणि त्यांनी या ओरिसननी हा संबंध परमेश्वराशी जोडला आहे. हे त्यामुळे पण ते एक समर्थांचं आणि त्यांचं साम्य आहे. त्यांनी तुम्ही परमेश्वराचे पुत्र आहात आणि परमेश्वराचा खजिना अमाप आहे, तो तुम्हाला का देणार नाही? त्याच्या खजिन्यातलं काय कमी होणार आहे तुम्हाला देऊन? तर त्यांनी तो संबंध परमेश्वराशी जोडला आहे की तुमचा शक्तीचा स्रोत हा परमेश्वराकडनं येतो. त्यामुळे नास्तिकांसाठी हा विचार नाही, हा विचार परमेश्वर मानणाऱ्यांसाठी असं मला वाटलं वाचत असताना. नेहमी वाटतं की आपण बघा नेहमी म्हणतो आता देव काय करील ते, तर देव काय करील ते हे खरं आहे, पण मी आत्मविश्वास देव करणारच आहे माझ्यासाठी, हा जर आत्मविश्वास आपण ठेवला त्याला काय कमी पडणार आहे ना? तो माझ्या पाठीमागे उभाच आहे द्यायला. आज समर्थसुद्धा म्हणतात, स्वामी समर्थ, की भिवू नकोस मी तुझ्या पाठीचे आहे. तर जो मी तुझ्या पाठीचे ते परमशक्ती आपल्या पाठीशी असते. तर ओरिसन स्वेट मार्टिनसुद्धा परमेश्वराचे हा संबंध जोडतो. पुढे काही बायबलमधला किंवा अशा पण गोष्टी काही काही येणार आहे, त्या मी त्या अनुषंगाने सांगेन तुम्हाला. आता एक आत्मविश्वासाचा चमत्कार या पुस्तकाबद्दल आपण थोडंसं बोललो, अजून थोडंसं आपल्याला पुढे बोलायचं आहे, त्याच्याविषयी मी थोडं सांगेन तुम्हाला. आता मी इथे थांबते, उद्या वेळी आपण परत भेटू. धन्यवाद.